आज मुख्यतः जे कागदपत्र आहेत शिवसेना पक्षाच्या घटनेबद्दल आणि जी शिवसेना पक्षाची राजकीय पक्ष म्हणून जी घटना आहे त्याच्यानुसार जी कार्यवाही झाली आत्तापर्यंत त्याबद्दल विशेषतः कपिल सिब्बल सरांनी मांडणी केलेली आहे आणि मेजॉरिटीची टेस्ट काय असली पाहिजे याबद्दल प्रामुख्याने सांगताना नेहमी सादिक अलीच्या केसचं उदाहरण देण्यात येते सगळ्याच इलेक्शन पिटिशन्समध्ये. तसं याच्यामध्ये सुद्धा या 1972च्या केसचा निकाल देण्यात येत आहे आणि त्याच्यात संदर्भ तो देण्यात आला की सादिक अलीच्या केसमध्ये टेस्ट ऑफ मेजॉरिटी डिसाईड करताना न्यूमरिकल स्ट्रेंथ जी आहे ती बहुमत संख्या केवळ विधिमंडळ पक्षाच्या आमदार संख्येवरून ठरवण्यात येऊ नये आणि राजकीय पक्ष संघटनेमध्ये काय सपोर्ट आहे तो सुद्धा पाहायला पाहिजे. हे तत्त्व 1972मध्ये न्यायिक तत्त्व म्हणून प्रस्थापित झालेलं आहे. असं असतानाही वारंवार न्यायालयांना 1972मध्ये जे ज्युडिशियल विजडम एस्टॅब्लिश झालेलं आहे ते वारंवार का सांगावं लागते असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. खरं तर ते सांगायला लागण्याची गरज पडू नये, परंतु आत्ता ज्या राजकीय बदमाशी वाढलेल्या आहेत त्यामुळे असं दिसते की वारंवार सादिक अली केसचा संदर्भ दिला जात आहे. आजही तो दिला गेला. तसंच 2024मध्ये सुभाष देसाई केसमध्ये सुद्धा परत सुप्रीम कोर्टाने सादिक अली केसचा संदर्भ घेऊन निकाल दिला आणि सांगितलं की केवळ आमदारांची संख्या लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा निर्णय इलेक्शन कमिशननी किंवा कोणी घेणं बहुमत कोणाला आहे या दृष्टीने ती निरर्थकता ठरेल असं म्हटलेलं आहे. इट विल बी फर्टाईल एक्सरसाइज असं म्हटलेलं आहे. ते पण परत सांगावं लागते कारण की परत एकदा आपण हे पाहू शकतो की राजकीय बदमाशी करणाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. निवडणूक आयोगाने हे दोन निर्णय म्हणजे सादिक अली केसमध्ये झालेला निर्णय आणि सुभाष देसाई केसमध्ये झालेला न्यायिक तत्त्वाचा जो निर्णय आहे तो लक्षात न घेता एकतर्फी निर्णय एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला. हा निवडणूक आयोगाचा अयोग्यपणा आहे. खरं तर निवडणूक आयोगच इनव्हॅलिड होत चाललेला आहे अशा सुद्धा संदर्भात मांडणी करण्यात यायला लागलेली आहे. आता मुख्य मुद्दा हा पक्ष घटनेचा आहे आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर 2018ची पक्षघटना ही हुकुमशाही वाढवणारी लोकशाहीपूर्ण तत्त्व आणण्यासाठी नव्हती. जसा आरोप साधारणतः केला जातो आहे की 2018ची पक्षाची घटना ही अलोकशाहीपूर्ण आहे असा आरोप करण्यात आलेला होता. तर त्या पार्श्वभूमीवर सगळ्या तारखा सांगणं आवश्यक आहे. म्हणून कपिल सिब्बल सरांनी सगळ्या तारखांचा हिशोबच कोर्टासमोर मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यतः सांगितलं की 23/1/2018मध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह मीटिंग आयोजित करण्यात आली होती संपूर्ण शिवसेना पक्ष संघटनेमध्ये असलेल्या सगळ्या नेत्यांची, उपनेत्यांची, कार्यकर्त्यांची, सगळ्यांची. आता याच्यामध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह मीटिंग जी झाली त्याच्यामध्ये फक्त एक्झिक्युटिव्ह मेंबर्स सगळे सहभागी झाले होते आणि त्यापूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीची 26/7/2022 रोजी मीटिंग झाली. मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसुद्धा हजर होते आणि त्यांनी ही जी पक्ष संघटनेमधले बदल आहेत ते मान्य केलेले होते. तेव्हा त्यांची सही आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा सांगण्यात आलं. मग एकदा आपण एक पक्ष संघटना जी मान्य केलेली आहे आपली सही त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये अचानक आपल्याला एवढी नाराजी होण्याचं काय कारण आहे? म्हणजे एवढी नाराजी एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये का निर्माण झाली 2018च्या पक्ष घटनेबद्दल याचं काहीच कारण कळत नाही. हे अनाकलनीय आहे. त्यानंतर 2018ची घटना ही व्यापकता आणण्यासाठी केलेली आहे. कोणाचे अधिकार कमी केलेले नाही हा सुद्धा मुद्दा मांडण्यात आला. आपण पाहतो उलट काही लोकांची संख्या वाढेल या पद्धतीने पक्ष घटनेमध्ये बदल करण्यात आला. जे नेते, उपनेते, कार्यकारी मंडळामधले लोक या कोणाचेही अधिकार काही कमी केलेले नाही हा सुद्धा मुद्दा सांगण्यात आला. म्हणजे अधिकार साधारणतः कमी केले तर कोणाला तरी वाटू शकते की अलोकशाही पूर्ण आहे, हुकुमशाही पूर्ण आहे, पण अधिकार कोणाचीच कमी न करता संख्यासुद्धा कार्यकारिणीमधली आणि बाकी नेत्यांची, उपनेत्यांची कमी न करता ती वाढवण्यात आलेली आहे हा मुद्दासुद्धा सांगण्यात आला. आता कपिल सिब्बल सरांनी हे जास्त आवर्जून सांगितलं की पक्ष फुटीनंतर अचानक पक्षाची घटना चुकीची आहे हे इलेक्शन कमिशननी का ठरवलं. म्हणजे पक्ष फुटी ही 2022मध्ये झालेली आहे. 2018मध्ये पक्षाच्या घटनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करून त्याला व्यापकता दिलेली आहे आणि मग अचानक इलेक्शन कमिशनला 2022मध्ये ही घटना चुकीची आहे असं का वाटलं. आता याच्यामध्ये मुख्य मुद्दा आहे तो प्रोॲक्टिव्ह भूमिकेचा आहे.
इलेक्शन कमिशननी काहीच करायचं नाही. कोणत्याही राजकीय पक्षाची घटना तपासायची नाही, कोणत्याही राजकीय पक्षामध्ये घडणाऱ्या घडामोडी बघायच्या नाही, त्याच्याबद्दलचं डॉक्युमेंट्स बघायचं नाही, त्यांनी केलेले जे फेरप्रस्ताव आहे किंवा काही नवीन सूचना आहेत त्या कधी कागदपत्रांची दखल घ्यायची नाही. आणि अचानक पक्षफुटीनंतर सांगायचं की तुमची घटना चुकीची आहे. तर 2018मध्ये जर पक्ष घटना चुकीची होती तर 2018 ते 2022 इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करत होते, त्यातले लोक काय करत होते. म्हणजे कोणती प्रोॲक्टिव्ह भूमिका घ्यायची नाही आणि केवळ मग राजकीय हेतूने ॲक्टिव्ह व्हायचं, हे इलेक्शन कमिशनचं काम आहे का, हे सुद्धा आज चर्चेत आलेलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचं कलम 29A जे आहे त्याच्यामध्ये किंवा त्यानुसार राजकीय पक्षाची एखाद्या नोंदणी रद्द करण्याचे हक्क इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे, हा सुद्धा प्रश्न आज चर्चेत आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटते की हे सगळे प्रश्न जे चर्चेत आलेले आहेत त्या व्यतिरिक्त आता पक्षाच्या पात्र अपात्रतेसंदर्भात जे 4 पिटिशन राहुल नार्वेकरांसमोर होते त्याबद्दल सुद्धा सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. एक मुद्दा महत्त्वाचा म्हणून सांगितला पाहिजे की जी पक्ष संघटनेमध्ये 2018मध्ये बदल झाले त्याच्यावर एकनाथ शिंदे नाराज झाले असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी जे पळून गेल्यावर गुवाहाटीला स्वतःची पक्ष संघटना काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःलाच त्यांनी मुख्य नेता म्हणून जाहीर केला. आता मुख्य नेता हे पद 2018पर्यंतच्या घटनेमध्ये कुठेही मुख्य नेता हे पद नाही. शिवसेना प्रमुख हे नाव होतं, शिवसेना पक्षप्रमुख. त्यानंतर पार्टी प्रेसिडेंट जे होतं. आता याच्यामध्ये पार्टी प्रेसिडेंट म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख. त्यांनी म्हटलं होतं त्याच्यामध्ये द पोस्ट ऑफ शिवसेना पक्षप्रमुख ॲज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल्ड विथ इमिजिएट इफेक्ट. ऑल द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ पार्टी प्रेसिडेंट विल नाव बी हेल्ड अँड एक्झिक्युटेड बाय चेअरमन ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी ऑल्सो नोन ॲज मुख्य नेता. म्हणजे मुख्य नेता कोण, हे एकनाथ शिंदे. द टायटल ऑफ शिवसेना, आता हे खूप महत्त्वाचं आहे की द टायटल ऑफ शिवसेना पक्षप्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट विल बी ॲन ऑनररी पोस्ट. शिवसेना पक्षप्रमुख हे जे टायटल आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील, पण ते मार्गदर्शक राहतील. हा बदल जो एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीमध्ये केला आणि स्वतःला जे पद आत्तापर्यंत कधी पक्ष घटनेत नव्हतं ते मुख्य नेता म्हणून नेमून घेतलं, त्याला हुकुमशाही म्हणतात. ते अलोकशाहीपूर्ण आहे आणि ते चुकीचं आहे, हे सुद्धा सांगण्यात नाही. हे गुवाहाटीचं आहे, हे आता मी वाचून दाखवलं ना, ते गुवाहाटीला त्यांनी केलेल्या पक्ष घटनेतल्या बदलाबद्दल आहे. आणि म्हणून पक्ष संघटनेचा सपोर्ट पाहायला पाहिजे, हे वारंवार मांडण्यात आलेलं आहे. 19,41,815 लोकांनी पक्ष संघटना उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे असे प्रतिज्ञापत्र दाखल केले. ते का बघितले नाही, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे.